ज्या ज्या जातीचे जे जे मोहरके आहेत ना, त्यांनी शिक्षण मोफत करा यासाठी आंदोलन करणं गरजेचं आहे. लोकांनी खरे प्रश्न समोर येऊ नयेत आणि कुणी मांडू नयेत म्हणून त्यांची दिशाभूल करणं हे राज्यकर्त्यांचा हेतू आहे. जाती पुढं करायच्या, जातीचा मोहरका व्हायचा, सरदार व्हायचं आणि फायदा कोणाला मिळून द्यायचा, ते आपल्या मानगुटीवर बसलेल्या राज्यकर्त्यांना मिळून द्यायचा, निवडणुका जिंकायचा. मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून मनोज जरांगे पाटील आता उन्हामध्ये आंदोलन करतायत. तळपत्या उन्हामध्ये जर ते बसत असतील तर हे सरकार मराठ्यांना न्याय देईल का? आणि त्यामधनं खरंच समाजाच्या पदरात काही पडणार आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि मराठ्यांचा समावेश कुणबीमध्ये व्हावा म्हणून जरांगे पाटील आज आंदोलनाला बसलेले आहेत आणि मराठा समाजाचा समावेश कुणबीमध्ये झाला पाहिजे. त्याचबरोबर SC-STचं उपवर्गीकरण हा पण विषय सध्या चर्चेमध्ये गाजतोय. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, अत्यावश्यक आहे समाजासाठी. शिकणाऱ्या मुलांसाठी, नोकरीतल्या मुलांसाठी गरजेचं आहे. कारण ज्याचा शेर, ज्याचा तुकडा, ज्याचा वाटा त्याला मिळाला पाहिजे. वाटणी जर असमान झाली तर वाद हे होणारच. बरोबर आहे की नाही? आता याच्यामध्ये उपवर्गीकरणामध्ये SC-मधल्या ज्या जाती आहेत त्यांचं वर्गीकरण होणं ही वाईट गोष्ट नाही ना. ज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ज्याचा त्याचा वाटा मिळालाच पाहिजे. अगदी त्याच पद्धतीनं मराठा समाजाला सुद्धा त्यांच्या वाट्याचं आरक्षण त्यांना मिळालंच पाहिजे ना. परंतु हे सगळं करत असताना, हे सगळी मागणी होत असताना हे राजकारणाच्या दृष्टिकोनातून होतंय, ह्याची फार मोठी खंत आहे. कारण आपल्याला आरक्षणाचं वर्गीकरण असेल, आरक्षणाची गरज असेल तर मागच्या 15-20 वर्षापूर्वी अत्यावश्यक होती. परंतु त्यावेळेस काय झालं की OBC-वाल्यांनी ओपनमधून पण आरक्षण खाल्लं, OBC-मधून पण खाल्लं आणि जागा सर्वात जास्त नोकऱ्या त्यांनी मिळवल्या. आता प्रश्न असा आहे की जे नोकरीला लागलेले आहेत ते रिटायर व्हायला अजून पुढचे 20-30 वर्ष जातील आणि मग आता आरक्षण घेऊन आपल्याला नोकऱ्या मिळणार आहेत का पुढच्या 10-20 वर्षात? थोड्याफार मिळतील, परंतु मोठ्या प्रमाणात मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक आहे की आज आरक्षण महत्त्वाचं आहे का शिक्षण महत्त्वाचं आहे हे ठरवावं लागेल. म्हणजे एकीकडं तुम्ही आरक्षण मागायला चालले आणि दुसरीकडं शिक्षणामधला भ्रष्टाचार पुढे यायला लागला. आणि त्याचबरोबर शिक्षणामधली जी फीस आहे त्याचं खाजगीकरण आहे ते वाढायला लागलं. म्हणजे काल नीटचा पेपर फुटला गेला. त्या नीटच्या पेपर फुटीमध्ये जात पाहून पेपर फुटला का? जात पाहून त्यांचे मार्क वाढले का? आणि जात पाहून त्यांना प्रवेश मिळणार आहेत का? सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आरक्षण तुम्ही दिलं काय आणि नाही दिलं काय. त्या जातीमधल्या, म्हणजे जात कुठली बी असू द्या, OBC असू द्या, SC असू द्या, ST असू द्या, त्यामधले जे प्रगत झालेले लोक आहेत, त्यामधले जे सुधारित झालेले लोक आहेत, तेच लोक ह्या आरक्षणाचा फायदा घेतात, तेच लोक नोकऱ्यामध्ये लागतात. जे बॅक फूटवरती लोक आहेत, जे दारिद्र्य भोगतायत, जे अजूनही त्यांना शिक्षण घ्यायला पैसे नाही आणि ज्यांची अजून परिस्थितीच बदललेली नाही, त्यांना अशा ह्या आरक्षणाचा फायदा काय? काहीच फायदा नाही ना. त्यांना 10वी-12वी पर्यंत पोरगं शिकवणं किंवा मुलगी शिकवणं हे मुश्किल आहे. आज जर तुम्ही बघितलं ना तर खरं आरक्षण मागण्यापेक्षा ना तर बदलत्या शिक्षणावरती आंदोलन व्हायला पाहिजे. ज्या ज्या जातीचे जे जे मोहरके आहेत ना त्यांनी शिक्षण मोफत करा यासाठी आंदोलन करणं गरजेचं आहे. मला सांगा, मोफत जर शिक्षण झालं तर कोणी आरक्षण मागणारच नाही ना. आज आरक्षण कशासाठी पाहिजे की शिक्षणामधली फीस सवलत मिळावी म्हणून. कारण इथं नोकऱ्याचा भरोसा राहिला नाही ना. सरकारी नोकऱ्या राहिल्यातच कुठं, कंत्राटी सुरू झालेली आणि पुढच्या 5-10 वर्षामध्ये सगळंच कंत्राटी होणार आहे. फक्त राज्यकर्ते, शासन नेते सोडले तर भविष्यात कदाचित कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार हे सुद्धा कंत्राटी करू नये सरकार. होऊ शकतं ना, कारण तुमची लोकशाहीच राहिलेली नाही. आता खाजगीकरणातून हुकुमशाही आलेली, शिक्षणातून, कंत्राटीकरणातून शिक्षण सुद्धा आता भांडवलदारांच्या हातात गेलेले. शेती चालली होती, ती पंजाबच्या शेतकऱ्यांनी अडवली,
700 शेतकऱ्यांचे मृत्यू झाले, परंतु कायदे मागं घेतोय म्हणणाऱ्या पंतप्रधानांनी कायदे मागं घेतले नाही, ते तसेच दाबून ठेवलेले. म्हणजे तुमची शेती सुद्धा लुबाडून घ्यायचीच. गायरानं सरकारी जमिनी ते तर विक्रीला काढल्याच आहेत. म्हणजे तुमचं राहिलंय काय इथं? म्हणजे जे जातच राहिली नाही, जो धर्मच राहिला नाही, त्याच्या आरक्षणासाठी तुम्ही आज लढता. म्हणजे हत्ती गेला आणि शिपूट राहिला. म्हणजे लढणाऱ्याला मी नावं ठेवीत नाही, पण त्यांनी लढावं कशासाठी ह्याचं चिंतन त्यांनी करण्याची गरज आहे. तुमच्या जातीमधल्या मागास राहिलेल्या, पाठीमागे राहिलेल्या जातीतल्या माणसासाठी तुम्ही लढा ना, बरोबर आहे की नाही? हां, त्यांच्यासाठी मोफत शिक्षण कसं मिळेल त्याच्यासाठी आंदोलन करा ना. जाती पुढं करायच्या, जातीचा मोहरका व्हायचा, सरदार व्हायचं आणि फायदा कोणाला मिळून द्यायचा? ते आपल्या मानगुटीवर बसलेल्या राज्यकर्त्यांना मिळून द्यायचा निवडणुका जिंकासाठी. हां, आणि प्रश्न तुमचे पुन्हा उगं थोडंसं काय म्हणायचं, मधाचं बोट लावल्यासारखं निकाली काढल्यासारखं करायचं, जिथल्या तिथे प्रश्न. 50 वर्ष झाले, 70 वर्ष झाले, तुमच्या जाती धर्माचेच प्रश्न सुटले नाही. आणि काय असे दिवे लावणार आहेत तुम्ही? 75 वर्ष जर तुम्हाला जाती धर्माचे तेवे दावे सोडिता येत नाही, तर तुम्ही काय प्रगत होणार आहे? प्रगत होण्याच्या लायकीचे नाहीत तुम्ही. आपलं कोणाचे तरी गुलाम व्हा आणि कोणाच्या तरी पाट्या उचला, शेणं उचला, मातीमध्ये झिजा मरा. काय हे फक्त काय आहे की वरवर दाखवणारे, स्वप्न दाखवणारे लोक येतील जातील. यापूर्वी आले गेले, उद्धार कुणाचाही झाला नाही. म्हणून आरक्षणानं माणूस सुधारतो याच्यावरती आता लोकांचा विश्वास बसणं शक्य नाही. आणि त्यामुळं तुम्ही जर बघितलं तर आरक्षणाचा कुठला जरी मुद्दा घेतला तर लोकांना त्याची तळमळ वाटत नाही. नवीन नवीन वाटतं की हे फार आपल्यासाठी चांगले, लोक रस्त्यावर उतरतात. 4-2 आंदोलनं झालं की लोक पुन्हा निराश होतात. हे सगळ्या जातीमध्ये नावं ठेवण्यात कुणाचंच हे नाही. मग मला सांगा की ज्या SC आरक्षणावाल्याने असू द्या, ST वाल्याने असू द्या, मराठा आरक्षणावाल्याने असू द्या, का त्यांनी मोफत शिक्षणाचा प्रश्न उपस्थित केला नाही? जात कुठली बी असू द्या, या देशामध्ये शिक्षण मोफत झालं पाहिजे, का म्हटले नाही? रस्ते आवश्यक आहेत तुम्हाला का शिक्षण महत्त्वाचं आहे? महामार्ग आवश्यक आहेत का? महामार्गाची आवश्यकता आहे का? शेतकऱ्यांचा विकास महत्त्वाचा आहे, का म्हटले नाही तुम्ही? कुंभमेळा महत्त्वाचा आहे का? विद्यार्थ्यांच्या फीस माफीच महत्त्वाची आहे. त्या 35,000 कोटीमध्ये सगळ्या जातीतल्या मुलांचं शिक्षण झालं असतं. आज नीट पेपरमध्ये 20-20 लाख, 60-60 लाख पेपर विकत घेण्या इतकी मजल शेतकऱ्यांची आहे का? मजुरांची आहे का? मध्यमवर्गीयांची आहे का? हे विकत घेणारे कोण आहेत? सगळ्या जातीतले. काय एक ठराविक एका जातीतल्या माणसाने विकत घेतला नाही. मग त्यांची जात शोधा ना, कोणी विकत घेतले होते आणि त्यांना आरक्षणाची गरज आहे का ते शोधा. म्हणजे तुम्ही आरक्षण जरी मिळवलं तरी ते आरक्षणाचा लोण्याचा गोळा त्या जातीतले भामटे घेऊन पळणार आहे. त्याच्यामुळं खाली पिचलेल्या लोकांना याचा कुठेही फायदा होणार नाही. त्यांचा जर उद्धार तुम्हाला करायचा असेल तर सरकारच्या मागं लागा की सगळ्याचं शिक्षण मोफत करून टाका. जसं मुलींना शिक्षण मोफत केलं ना, मुलांनी काय घोड मारलं का? बिचाऱ्यांची लग्न व्हायला, नोकऱ्या नाही, धंदे नाहीत, आणि पुन्हा त्यांच्या मानगुटीवर तुम्ही शिक्षणाची फीस बसवायला लागते. ते आत्महत्या करावं का देश सोडून पळून जावं? करायचं नेमकं काय? हे राज्यकर्ते जगू द्यायला. हे आंदोलन झालं की ते आंदोलन करा, ते आंदोलन झालं की ते करा. नुसते स्वप्न दाखवून मागं पळवायला लागले. एक दिवस हे असा बेजार होऊ नये इथल्या देशातला युवक की ते येऊन ह्या राज्यकर्त्याच्या महागं लागले. आपण त्यांना, तुम्ही त्यांच्या मानसिकतेचा विचार करा ना थोडासा. त्यांनी किती झेलावं? म्हणजे त्यांनी हिंसक व्हावं अशी परिस्थिती कोण निर्माण करतंय? राज्यकर्तेच निर्माण करते. मग ते हिंसक झाले तरी गुन्हेगार. म्हणजे एक तर तुम्ही काय करा, नाही सहन होत नसेल तर जागच्या जागेवर मारा, नाहीतर हिंसा करा. हे काय सरकार म्हणजे नेमकं या देशातल्या तरुण पिढीला नेमकं घेऊन जात आहे कुठं? का फक्त तुमच्या राजकारणासाठी सगळा देश वेटीस धरायचा, सगळा समाज वेटीस धरायचा, सगळा धर्म वेटीस धरायचा? किती वाईट परिस्थितीमध्ये आहे ना. मग हे आंदोलन करतात ना, हे आंदोलनं हे समाजाची, जातीची दिशाभूल आहे. फक्त 2 गोष्टीवरती इथं आंदोलन गरजेचे आहे मुलांच्या बाबतीत. एक, त्यांचं शिक्षण मोफत पाहिजे, आणि दुसरी गोष्ट कंत्राटीकरण थांबवा, नोकऱ्या वाचवा. याच्यासाठी आंदोलन पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्याच्यावरती चर्चा होत नाही, आंदोलनं होत नाही, आणि राज्यकर्ते ते मुद्दे समोर आणतही नाही. माझं तर म्हणणं असं आहे की सगळ्या जातीची आंदोलनं हे राज्यकर्तेच करायला हवी.
का तर लोकांनी खरे प्रश्न समोर येऊ नयेत आणि कुणी मांडू नयेत, म्हणून त्यांची दिशाभूल करणं हे राज्यकर्त्यांचा हेतू आहे. लोकांनी आपल्याला खरे प्रश्न विचारू नयेत आणि आपलं भ्रष्टाचार म्हणा, आपलं राजकारण म्हणा सुरळीत चालत राहावं, यासाठी हे समाजाला वेगवेगळ्या मार्गाने भरकटवण्याचा प्रयत्न करतायत असं मला वाटतं. धन्यवाद.